नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. कशा आहात? मस्त असताना आशा करते. तर आज आहे सोमवार. पोटात खूप भूक लागली, कवळी वरडायला लागली, पण अजून देव पण जायचं माझं बाकी इथं. तर आत्ता गड्यात किती वाजलेत माहिती आहे का? बघू शकता, पावणे तीन कंप्लीट पावणे तीन वाजलेत. मला अजून देव पण जायचे, कारण मी देव पण पोचले नाही आहेत. तुम्ही म्हणता एवढा उशीर का? तर गावावरून आले, गावावरून रात्रीचा प्रवास झाला आणि सकाळ मग रुद्राणीला शाळेत सोडवलं. रुद्राला तर नाही जाग आली सोडाय, कारण त्याची बस खूप लवकर असते, त्यामुळे त्याला नाही सोडवलं. पण रुद्राणीला सोडवलं. त्यांना कामावर जायला स्वयंपाक वगैरे बनवलं. आणि कसं असतं, आपण 4 दिवस जरी गावाला गेलं तरी जणू काही महिन्याचा पसारा काढल्यासारखं आपल्याला काढावा लागतो. तर सगळं साफसफाई वगैरे करावं लागते, सगळी जिथाली तिथे. आणि तिथं करून हो का अजून पसारा सोडायचा बाकी. हो का गावाकडून गोण्यात पसारा आणलाय, तो सोडायचा आहे. जिन्यामध्ये ठेवला आहे, तो बी सोडायचा आहे, तो बी तसाच आहे. आणि 3 कसं झालं, जाताना कपडे काढलेली आलेली, परत काल काढलेली, ते 2-3 एक जणांचे 3-3 ड्रेस होते, त्यामुळे ते पण धुवून टाकले. आत्ताशी सगळ्या जरा बऱ्यापैकी काम आवरलंय. पण माझी अजून देवपूजा बाकी आहे. आज आहे सोमवार, उपवास आहे, आणि स्वामींची अजून आपल्याला पूजा करायची. तर हो का अजून काहीच केलं नाही. आपण खरं तेच बोलत असतो का, काहीच केलेलं नाही. बाकीचं आधी कामावरून घेतलं, नंतर म्हटलं देवपूजा वगैरे करता येईल. तर अजून आपल्याला हे आणलेलं साहित्य सोडायचं, कारण तिथंही गेलं की जायच्या टायमालाही खूप धावपळ असते. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, आणि तिकडून आल्यावर बी हे झालं, हे करायचं, ते करायचं. आपल्याला काही कुठं सुखच नाही. विषय तर काही हेच आहे. पण म्हटलं थोडासा व्हिडिओ काढा, तुमच्या नादाने 2 मिनटं तरी ब्रेक भेटल. तर रात्री प्रवास केला आणि आज अख्खा दिवस आवरण्यात गेला. तर 2:45 वाजलेत. आता म्हटलं चला 2:45 वाजलेत, देव पण जावं. म्हणजे मग खिचडी घातली आत्ता मग अशी भिजायला, कारण रुद्राला खायची होती. मला तर नव्हती खिचडी खायची डोक्यात, कारण काम बघितलं की भूकच पळून जाते. पण रुद्रा म्हटलं मम्मी मला खिचडी बनव, मला बी खिचडी खायची. म्हणून म्हटलं चला आता मग साबुदाणा आत्ता मग अशी भिजाय घातलं. तर हो का साबुदाणा भिजाय घातलं, अजून बनवायचं आहे. गॅस वगैरे सगळं पुसलं आहे. तर रुद्रा माझं झोपी गेलं, कारण त्याची बी रातभर झोप झाली नाही. इथं आहे गावाकडं खोबरा आणि कढीपत्ता आणला आहे, ते उन्हात ठेवलं. आता खोबऱ्याचे ते खराब होऊन जाईल, काही करावं ते कळणार. तर म्हटलं चला आता त्याच्या खोबऱ्याच्या वड्या बनवाव्यात. कांदी एवढी अजून आपल्याला एवढा बाजार सोडायचा बघा. आणि ह्याच्यात एवढी साखर भेटली, कारखान्याची साखर. ओस गेल्यावर जे साखर भेटते आम्हाला कारखान्याची, ते साखर आहे. तर म्हटलं आता काहीतरी बनवा. पण आता त्याच्या वड्या बनवते, पण ते आता नंतर बनवते. आता देव पुंजून घेते आणि चहा करायचा होता, पण आता नाही, चहा नाही करत. आता देवच म्हणते आणि डायरेक्ट